मुंबई पोलीस चालक भरती 2022-23 तर पोलीस भरती शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत ही नोटिफिकेशन पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई यांच्याकडून आलेली आहे। तर मुंबई पोलीस शिपाई चालकाची अंतरिम निवड व कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेला तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणीच्या अधीन राहून वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना 20/5/2025 रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत। नमस्कार मित्रांनो, मी आशिष पाटील, गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, तर ही यादी 10 उमेदवारांसाठी आलेली आहे आणि त्यांना 20/5 म्हणजे 20 मे 2025 रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस कोडे कल्याण प्रशिक्षण व क्रीडा कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई येथे 7 वाजता हजर राहावे अशी माहिती आलेली आहे। सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्ती होण्याचे स्वारस्य नाही राहणार, तर त्यांचे नाव अंतिम निवड यादीतून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला लोकेशन माहिती आहे, सशस्त्र पोलीस कोडे कल्याण प्रशिक्षण व क्रीडा कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई येथे तुम्हाला 7 वाजता हजर राहायचे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणायची आवश्यक डॉक्युमेंट कोणते आणायचे तुम्हाला? भरतीसाठी ओळखपत्र, म्हणजे मैदानी चाचणीचे ओळखपत्र आणि लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत 4 फोटो तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोज आणायला लागतील। त्यानंतर आधार कार्ड व पॅन कार्ड आणि तुमचा चालक परवाना म्हणजे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स। त्यानंतर मित्रांनो, दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीस न चुकता हजर राहावे आणि त्यानंतर अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे तसेच सामाजिक व समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर MSCIT प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला सोबत आणायचे आहे। त्यानंतर शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र, जन्मतारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असून तो सुवाच्य स्वाक्षरात सोबत भरून आणणे गरजेचे आहे मित्रांनो। त्यानंतर आपण बघूया विशेष सूचना काय आहेत। भरती निवेदन पत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे व प्रमाणपत्र असल्यास नियुक्ती दिली जाणार नाही, हे तुम्ही याची काळजी घ्यायची आहे। नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिलेल्या पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि न चुकता हजर राहावे। त्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, हे त्यांनी पूर्ण फॉर्म दिलेले आहेत, हे तुम्हाला न चुकता प्रॉपर तिथे सबमिट करायचे आहेत। त्यानंतर त्यांनी खाली हमीपत्र दिलेले आहे, हे पण तुम्हाला न चुकता चांगल्या सुवाच्य अक्षरात भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे। तर खाली बघू मित्रांनो, ही टोटल 10 मुलांची लिस्ट आलेली आहे। इथे संपूर्ण बघू शकता तुम्ही, यामध्ये सिरियल नंबर, त्यानंतर ऍप्लिकेशन, कॅन्डिडेट नेम, ही पूर्ण माहिती यांनी मेन्शन केलेली आहे। हे टोटल 10 विद्यार्थ्यांना कलिना ग्राउंडवर सकाळी 7 वाजता बोलवण्यात आलेले आहे। जय हिंद, थँक्यू।